महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज देगे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून गेले जवळपास 6 ते 6.5 वर्ष हे महाराष्ट्र कर्नाटकाचा कानाकोपरा आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये पाहिला की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे गोसंगोपन केलं जातं. पण काही वर्षांपूर्वी जेव्हा चॅनलचं काम सुरू झालं तेव्हा एक असा पण समज होता की फक्त खिलार ही पश्चिम महाराष्ट्रातले सांगली किंवा आटपाडी किंवा सातारा असेल किंवा कोल्हापूर असेल या भागामध्ये जास्त प्रमाणात पाहिली जाते. पण आता आपण ज्या मालकांच्या दावणीला आलेलो आहोत त्या मालकांच्या दावणीला आज मोठ्या प्रमाणात गायी असतील, खोंड असतील, हे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आज आपण पुणे शहराची जी शेवटची हद्द आहे की ज्याला आपण लोहगाव गावामध्ये आहोत, तसं पाहायला गेलं तर पुणे जिल्हा बराचसा मोठा आहे, पण पुणे सिटीची जी शेवटची हद्द आहे लोहगाव तेथे आहोत. एअरपोर्ट देखील येथे जवळ आहे. तसं पुण्याची डेव्हलपमेंट जर पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तरी पण आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये गायी हे सांभाळताना दिसतात. गायीचं महत्त्व किती मोठं आहे किंवा काय या संदर्भात देखील आपण बऱ्याचदा माहिती घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खिलार क्षेत्राकडं लक्ष फक्त एखाद्या शेतकरी तर प्रत्येकजण असतो, फक्त शेतकऱ्याचं लक्ष नाही. तर आज आपण ज्यांची मुलाखत घेतोय ते राष्ट्रीय खेळाडू आहेत. तुषारप्पा सातव म्हणून त्यांना वाघोलीमधली मोठी ओळख आहे त्यांची. आज आपण त्यांच्याशी गप्पा करूया. दादा नमस्कार. आज आम्ही तुमच्या दावणीला आलेलो. किती गायी आणि किती कालवड आणि खोंड आपल्या दावणीला आहेत सध्या? नमस्कार. आपल्या दावणीला आता सध्या 6-7 कालवडी आहेत, गाय आहेत आणि खोंड आहेत, 6-7 खोंड आहेत. आपण एक छंद म्हणून हे सांभाळलेलं आहे सगळं. आता तसं पाहायला गेलं तर तुमचं आता पुणे भागातलं मेन सिटीच आहे आपण असं म्हणू, पण या सिटी भागामध्ये आता हे गोवंश सांभाळणं कामाचा बाकीचा व्याप असताना पण हे का सांभाळायला सुरुवात केली किंवा कशी सुरुवात झाली, किती गायींपासून? हे आपण पहिली 1-2 गाय घेतली होती. आमचे मित्र आहेत शैलेश पवार, यांनी आपल्याला ते गायी घ्या छंद म्हणजे खिल्लारचं यांनी छंद लावला असं म्हणजे. आणि त्यात आपण 1-2 गाय घेतल्यामध्ये आपल्याला त्याचं नाद वाढत गेला. त्यामुळे आपण जास्त गाय एक गाय घेऊन त्याचं आपण आता फक्त एक सांभाळतोय. गायीला आपल्या त्याच्यात देव मानतात त्या ह्याच्याने आपण फक्त सांभाळतोय. आता तसं तुम्ही म्हणायला गेलं तर तुमच्या मित्रांच्या संगतीने तुम्ही म्हणताय की आम्हाला गाय घेण्याचं, पण आता तसं पाहायला गेलं तर एखादी दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर काय घ्यायची म्हणलं, उदाहरणार्थ काही दुसरी एखादी छोटी वस्तू तर ती आवर्जून घेतो. पण ही गाय सांभाळणं म्हणजे तसं पाहायला गेलं तर ही लई मोठी गोष्ट आहे. तर ते मोठी गोष्ट तुम्ही कशी काय ॲक्सेप्ट केली की बाबा हे जमल का किंवा काय उद्दिष्ट होतं त्या वेळेस? उद्दिष्ट असं काय नव्हतं, एक आपल्याला नाद होता. आणि पहिल्यापासून आमची परंपरा घरच्यांकडे पहिल्यापासून गाया होत्या, म्हशी होत्या, आमचे शेत होतं इथं. ते बंद पडलं होतं वडिलोपार्जित असताना. नंतर वडिलांनी ते काय सांभाळलं नाही जास्त. मग आपण म्हणलं वडिलांचा आपला एक छंद होता त्यामुळे आपण ते पुढं कंटिन्यू करू, त्या कारणाने आपण चालू केलं परत. आता जवळपास एवढ्या गायी खोंड असताना मग यांची वैरण किंवा खुराक आणि बाकीचं मॅन पॉवर गडी किती आहेत आपल्याकडे की जे सर्व नियोजन करतात? आपल्याकडे एक गडी आहे बाई, ते फॅमिली सगळं बघतात. आणि आपली सगळी पोरं असतात, सगळी पोरं कामं करू लागतात. त्यांना एक आवड आहे पोरांना पण, त्यामुळे पोरं असतात, त्यामुळे मदत होती पोरांची पण सगळ्या. आता एक गोष्ट विचारायचं झालं तर आज मुलाखत घ्यायला आलो, बरीचशी मित्रमंडळी पण तुमची येथे आहेत. तर एक असं पण आहे का की तुमचं जर समजा दावणीला खिलार नसती, तुम्ही बाकीच्या कामकाजात व्यापात असतं, तर आज खिलारच्या नादामुळे आज ही जास्त मित्रमंडळी जमतात आहे का? खिलारच्या नादामुळेच एवढी जास्त आहे ना. हे जर्सी बाकीचे काय असतं जर्सी वगैरे हे असते तर एवढे पण यांना पोरांना नाद आता सध्या खिल्लारचा जास्त आहे. त्यामुळे सगळी पोरं खिल्लार आहेत आणि गाडे बैल आहेत, आपली खोंड आहेत. त्यामुळे पोरं सगळे त्यांना नाद आहे. नादामुळे अजून तरी आली नाही पोरं, अजून येतात हळूहळू. आता त्यांना माहीत पडलं की येतात बरोबर. आता तसं पाहायला गेलं तर गाय निवडून आणणं किंवा खोंड एखादी कालवड निवडून आणणं अवघड गोष्ट आहे. तर तुम्ही मित्रमंडळी कशा पद्धतीने एखादी गाय आणायची असेल तर कुठल्या गोष्टींचा किंवा बाई ह्या गोष्टी बघतो किंवा कशा पद्धतीने मदत होती त्या बाबतीत? आपले मित्रमंडळीचे ते मित्र आपण जाऊन स्वतः बघून नाही का फोनवरती, ते आपले राहुल मोरे आहेत आपले मित्र कोल्हापूरचे, त्यांची पण आपल्याला मदत झाली गाय घ्यायला किंवा जातीवंत गाई आहे खिल्लार. मग त्यांनी ते बघून आपण त्यांच्याकडनं हे करून घेतलं. आता अजून एक गोष्ट जर विचारायची झाली तर एवढ्या गायी असताना आता कदाचित एखादा म्हणाल की वळू पण तुम्ही स्वतः सांभाळला पाहिजे, पण आज मग आपण किती लांबपर्यंत गायी वळूकडून घेऊन जातो किंवा काय त्याचं? नाही, आपण आता कोल्हापूरपर्यंतच नेलेले. ही गाय आपली पहिली गाई कोल्हापूरला त्यांच्याकडनंच भरवली होती राहुल मोरे त्यांनी.
ठीक आहे. तर मंडळी, आपण एक गोष्ट बघितली की दावणीला बऱ्याचशा गायी आहेत आणि जे महाराष्ट्रातले वळू तिकडं गाय वळूकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा मालकांचा आहे. आपण मालकांचे मित्र आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा. मी शैलेश छबन पवार, तालुका मुळशी. मी एक बैलगाडा मालक आहे आणि पुणे जिल्ह्यात अतिशय उत्तम प्रकारे मी बैलगाडा शर्यत पुणे जिल्हा केसरी या नावाने बैलगाडा शर्यती भरवलेल्या आहेत नाही का. आता मला एक विचारायचं आहे की दादांनी सांगितलं की तुमच्या सहकार्याने, तुमच्या मदतीने किंवा हा एक नाद लागत गेला. आज मंडळी, मला एक गोष्ट या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आवर्जून सांगायला आवडेल की आज बरेचसे म्हणजे मित्रमंडळ जी संगत असते त्या संगतीतच एखादा नाद चांगला जपला जातो, ज्याचं सुंदर एक उदाहरण सध्या आपल्या समोर आहे की सुरुवातीला कसं काय तुम्ही एखाद्याला, कारण कदाचित एखाद्याकडे काही नसताना त्याला त्या गोष्टीत आणणं खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यात हे आपल्यासारखं देशी गोवंशासाठी त्यांना तयार करणं कसा प्रयत्न असतो किंवा काय याचं हे म्हणू आपण. माझ्याकडे 2-3 बैल आहेत शर्यतीची, छकडीला पळतात नाही का. त्या हिशोबाने मी आपल्याला म्हटलं की आपला खिल्लार ही जात पुढं परंपरा वाढली पाहिजे नाही का. जर्सी वगैरे कोणी सांभाळत पण देशी गाई कोण सांभाळत नाही. मग ह्यांची आवड होती, यांना करण्याची हे आहे. त्या हिशोबाने मग तो आता जे कालवड आहे, बजरंग म्हणून रहाटणीचा बैल आहे, त्याची कालवड पहिली घेतली आम्ही. जी कालवड घेतली ती घेतली. मग बाकीच्या ज्या आहेत आमचे मित्र आहेत, किरण पवार म्हणून, आप्पा असतील, आप्पांचे 2-3 मित्र. आम्ही पहिली एखादी कालवड आली, वासरू आलं, गाय आली ती बघतो, पारखतो, कांबळ कशी, शेपूट कशी, भवरा वगैरे कसं काय, कोणत्या जातीची, कोणत्या वळूनी भरवलेली आहे, त्या हिशोबाने मग ती आम्ही खरेदी करतो. आता मला एक विचारायचं आहे की आता आपण तुमच्या मार्गदर्शनाने किंवा मदतीने आज गायी मोठ्या प्रमाणात ते घेतात आहेत, तर आता तुमच्या डोक्यात असं काय आहे का की एवढ्या गायी असताना एखादा वळू आपल्या दावणीला असावा का वळूच्या ऐवजी आपण गायी वळूकडे घेऊन जावं? काय योग्य नियोजन या बाबतीत? एखादा वळू तर असावाच, 100% असावा. आमच्याकडे पण एक मुळशी तालुका आहे, चित्ता म्हणून बैल आहे, तो बैल मोठा वळू आहे, त्याने पण आम्ही गाया वगैरे भरवतो. आणि मित्र परिवारात जर वळू असतील तर आपण आहेत, गाय आहेत, मग ते एकामेकाला सहकार्य होतं नाही का की बाबा असं वळू सांभाळा. पण असावं एखादा वळू, पण किती जातीमध्ये वळू असावा. आता मग कपिलामध्ये ठेवायचा, खिलारमध्ये ठेवायचा, आता ही हारणी खिलार आहे, ह्या गोष्टी होत राहतात. मग आहेत मित्रांकडे आहेत वळू, मग त्या एकामेकाला सहकार्य होत जातं. आता एक गोष्ट अशी पण विचारायची की आता सुरुवात तर केली आपण गायी सांभाळायला, आता गेली बरेचसे वर्ष सांभाळतोय, तर कधी यांच्याकडून असं येतं की बाबा जरा अवघड होतं किंवा हे जमत नाही, तर त्यावेळेस असं कधी होतं यांच्याकडून? बैलगाडा मालक घडला पाहिजे, कारण की हा मालक आहे ना पैशाने किती श्रीमंत गरीब ह्याशी घेणं नाही, पण शेण जर स्वतः काढत असेल आणि बैलाला वासराला स्वतः अंडी पाजत असेल, दूध पाजत असेल, या यंग पिढीमध्ये हे लय कमी होतं. माणसं ही आता संस्कृती पब हॉटेल हे ते नाहीये. हा माणूस स्वतः राबतो, ह्याला लय महत्व आहे. करायला कुणी करतं, पण ते शेवटपर्यंत नेणं हे कुणाच्याही कामाचं नाहीये नाही का. करायला कुणी करतं, हा माणूस स्वतःच टॉवेल गुंडून शेण काढतो, सगळं करतो आणि स्वतः अंडी पाजणं, दूध पाजणं, आंबवण ठेवणं, कणकीचे गोळे चारणं, हे असं नाद आणि पैसे देऊन नाद नाही होत. ह्यात झिजावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात, स्वतः करावं लागतं. तर मंडळी, आज दादांकडून एक गोष्ट देखील लक्षात आली की तुम्ही जरी किती काही झालं, गडी असला, इतर मित्रमंडळी असलं, स्वतः मालक हा गोठ्यात राबावा लागतो, तेव्हाच ही गोष्ट घडत असते. आता आपण यांच्या दावणीच्या गायींच्या संदर्भातली मुलाखत पाहिली. आता यांच्या दावणीचे अजून बरेचसे खोंड देखील आहे, त्या खोंडांची देखील आपण पुढे माहिती घेणार आहोत. अशाच पद्धतीने ही माहिती मंडळी पुढे पाहत राहा. दादा, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि गाव सांगा. तुषार रामदास सातव, राहणार वाघोली. आम्ही ऐकलंय की राष्ट्रीय खेळाडू म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, थोडंसं आम्हाला त्या क्षेत्राचं पण माहिती द्या की कशा पद्धतीने. ज्या शाळेत असताना मी स्कूलला नॅशनल खेळलेलो आहे कबड्डीमध्ये. आमची स्वतःची टीम होती वाघोलीत. ओके. हां, माझं शिक्षण 10वीपर्यंत कोल्हापूरला झालं. पहिल्यापासून तालमीचा नाद असल्यामुळे तालमीत होतो. त्यानंतर आपलं तालीम सोडल्यानंतर आपलं गावातच. तर मंडळी, आपण थोड्याच वेळात यांच्या दावणीला असलेल्या खोंडांची देखील माहिती घेणार आहोत. आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जो आपण म्हणतो की कुस्तीचा नाद आणि खिलार बैलांचा नाद जो सर्वात मोठा जो महाराष्ट्रामध्ये पाहिला जातो, तर तशाच प्रकारची कुटुंब आज महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांच्या दावणीला आज मोठ्या प्रमाणामध्ये खिलार संगोपन. नाही तर आज जर शहराची डेव्हलपमेंट जर आपण पाहायला गेलं तर एवढी मोठ्या प्रमाणात होती, तिथं ही अशा प्रकारची खिलार सांभाळणं कदाचित लोक नाहीच म्हणतील, पण आज बराचसा तरुण वर्ग असेल जो कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टाने हे सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. आपण आता त्यांच्या पुढील जे खोंड आहेत ते सगळ्या खोंडांची माहिती घेऊ. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीमध्ये आपण मालकांच्या दावणीला असलेल्या गायींच्या संदर्भात माहिती घेतली.
आता ज्याच्या दावणीला एवढ्या प्रमाणात ज्या मालकाच्या दावणीला एवढ्या प्रमाणात गायी आहे तर पैदास देखील तेवढ्या प्रमाणामध्ये होत असते. सध्या पाहत असलेले बरेचसे खोंड हे त्यांच्या दावणीचे पण काही खोंड आहेत, त्याचबरोबर त्यांनी खरेदी केलेले देखील आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं करत असताना आज जो काही शेतकरी वर्ग हे काम करत असतो, पण त्याच्या वडिलांनी आजोबांनी जुन्या काळामध्ये देखील या क्षेत्रामध्ये जे काही काम केलेलं असतं त्या संदर्भातली देखील आपण माहिती पाहणार आहोत. काका नमस्कार, आम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि आज तुमच्या काळामध्ये कशा प्रकारची बैल किंवा गाई काय शेतीच्या रिलेटेड कामं असायची? माझं नाव रामदास तुकाराम सातव. तुमच्या काळामध्ये किती बैल किंवा दुग्ध व्यवसाय काय करत होते तुम्ही जनावरांना घेऊन? ते आमचे वडील आहे ना दुधाचा व्यवसाय करायचे. आमच्याकडे 4 बैल होती शेती मशागत करायसाठी. दुधाचा व्यवसाय होता पहिल्यापासून आमचा. म्हणजे त्या काळामध्ये आज तुमच्या मुलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज गोवंश सांभाळलाय की आपलं खिलार सांभाळली, कसं वाटतं आज एवढं मोठं बघताना? आनंद वाटते पाहायला. तुमचं मार्गदर्शन कसं असतं की काय गोष्टी केल्या पाहिजे किंवा कसं काय काय? तसं मार्गदर्शन वेळोवेळी असतं ना त्याला. असं तर मंडळी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर बाहेरच्या मंडळींचा पाठिंबा लागतोच, पण घरातील मित्रमंडळी असतील किंवा घरातील वडीलधारी मंडळी असतील तर यांचा देखील मोठा पाठबळ लागतं. दादा, आता आम्ही तुमच्या दावणीला एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी पाहिल्या, आता एवढे खोंड आपण ठेवण्यामागचं नियोजन काय? हे आपण शर्यतीसाठी कोंड ठेवलेली आहे. आता आपण ह्यावेळेस त्यांची रिहर्सल, आता वर्ष झालं त्यांना रिहर्सल चालू आहे. आपण काय अजून कुठं पळवायला त्यांना नेलेलं नाही, पण ह्या वर्षी पुढच्या वर्षी आपण दिवाळीनंतर त्यांना पळवायला चालू करणार आहे. मग एक आपल्याला नाद आहे, गाय आहे तर आपण खोंड पण ठेवू बाबा, ह्या हिशोबाने आपण ठेवले. आता एवढे खोंड दावणीला असणं तर त्याच्यासाठी मॅनपॉवर पण खूप महत्त्वाची. मग तुम्हाला जेवढी मॅनपॉवर मित्रमंडळी आणि गडी त्याच्यात एवढं सगळं हँडल होत आहे? हो, सगळे आता मॅनपॉवरच उलट जास्त होते यांना. मॅनपॉवर उलट माझ्या हिशोबाने तर कमी आहेत, जनावरं कमी आहे, मॅनपॉवर जास्त आहे. तर मंडळी एक गोष्ट आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दावणीला जरी वळू असला किंवा त्याच्यापेक्षा जास्त असले तर मॅनपॉवर ही थोडीशी जास्त लागत असते. थोडंसं हे सांभाळण्यासाठी मॅनपॉवर ही कधी जास्त प्रमाणात लागते. नाहीतर बऱ्याचदा गुरं आत बाहेर गोठ्याच्या आत नेणं, बाहेर आणणं, सोडबांध असेल, शेणपाणी, वैरण असेल, याच्यासाठी बराचसा वेळ लागत असतो. दादा, आता एवढी खोंड दावणीला असताना या खोंडांकडून सराव किंवा गायीपेक्षा वेगळा खुराक किंवा सराव काय आपण यांना लक्ष देत असतो? गाईपेक्षा वेगळा खुराक म्हणजे 2 टाईम दूध चालू आहे. आता उन्हाळ्यामुळे अंडी बंद आहेत पण अंडी चालू आहेत. आता हिवाळ्यात अंडी चालू होतील. सरावाला आम्ही सेकंदाच्या घाटाला, छकडीला दोन्हीकडेही सराव ठेवतोय, जेणेकरून आपण इथं पळतो आणि तिथं नाही पळणार अशातला प्रकार नाही झाला पाहिजे, नाही का. आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्यांच्या ते हे आमचे किरण पवार आहेत, ते आमचे मोठे बंधू आहेत. हे जास्त करून बाबा गाई येली काय झालं, तिला वेळोवेळी काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे, नाही का, हे सगळं हे बघतात. यांचं आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे लागतं. आता दादा, एक गोष्ट पाहायला गेली तर यांच्या दोघांच्याही सांगण्यात असं आलं की यांचं आम्हाला जास्त मोलाचं सहकार्य किंवा काय. तर आता तुमचा अनुभव काय सांगतो की एवढी जनावरं दावणीला सांभाळणं, मग त्याच्यामध्ये गाभण राहण्याचा काळ असेल, वैरण असेल, खुराक असेल, सगळं व्यवस्थित त्याला गेलं पाहिजे, कसं नियोजन करता तुम्ही? नाही, पहिल्यापासून अनुभव असल्यामुळे ना काही अडचण येत नाही. आपल्या गरिबी आणि हे आपल्या घरचंच आहे, मित्राचं म्हणजे आपल्या घरचं सारखंच करतो आम्ही सगळं. आम्ही ते काही आम्ही सगळे एकत्रच पळवतो वगैरे, सगळं आम्ही एकत्रच करतो. त्यामुळे पहिला घरी आपल्या म्हशी वगैरे असल्यामुळे सगळा अनुभव आहेत. कुठे वेळेनंतर काय दिले पाहिजे, किती टायमाला लागली पाहिजे, काय लागवड करायची, काय नाही, सगळं माहिती आहे. खुराक वगैरे सगळं चांगला आहे. आता तसं पाहायला गेलं तर वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणात देशी गाई किंवा खिलारी मोठ्या प्रमाणात आहे का या भागात? पण आहेत, आता कमी झालेत पण आहेत. आता शर्यतीमुळे आहेत, जरा प्रमाण वाढलेले. जुन्या काळापेक्षा आपण जास्त म्हणू शकतो? नाही, कमी झालेले. आता हे म्हणजे आता वाघोली परिसरात हे सगळ्यात मोठे दावण आहे. ओके. हो, आज 8-10 टॉपच्या गाय आहेत, चांगली खोंड भारी भारी, सगळे पंढरपूर, सलगर तिकडनं सगळ्या त्या भागातून आणलेले. एखादी गाय समजा निवडायची असेल तर आपल्या भागात आणताना समजा आता नवीन माणसं असतील किंवा नवीन भागात एखादी गाय, तर एखादी बुजार असती, एखादी शांत स्वभावाची असती, मग ह्या कुठल्या गोष्टी कमी जास्त बघून गाय घेणं असं काही करता? नाही, येतं ना ते आपण पाहूनच घेतो सगळ्या गोष्टी. दावणीला जनावर म्हणजे सगळेजण तर चेक करूनच वगैरे मारते का नाही, ती कुठल्या जातीची कुठली नाही, ते सगळं म्हणजे चेक करून आणतो आपण. घेतानाच चेक पार्क करून घेतो आपण सगळे.
तर मंडळी, आपण आता मालकांकडून दावणीला असलेल्या खोंडांच्या संदर्भात देखील माहिती घेतली. आपल्याला मालकांचे बंधू देखील त्यांच्या सोबत आहेत, तर त्यांनी त्यांच्या आवड एक घोडे सांभाळण्यामधली पण आहे, तर त्या संदर्भातली एक शेवटचा भाग आपण पाहतोय. पाहायला विसरू नका या घोड्याच्या संदर्भात अधिक माहिती. तर मंडळी, या आजच्या मुलाखतीमध्ये आपण सुरुवातीच्या भागामध्ये गायींची माहिती पाहिली, खोंडांची माहिती पाहिली. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची शर्यत चालते, छकडी शर्यत पण चालते आणि मोठ्या प्रमाणामध्ये 4 बैल आणि त्याच्या पुढे जी घोडी पळती याची पण शर्यत चालत असते. आता आपण चॅनलच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा शक्य झालं त्या मालकाच्या दावणीला घोडी किंवा घोडा असेल त्या संदर्भातली माहिती घेतली. सध्या आपण ज्या मालकांच्या दावणीला आहोत त्यांच्या दावणीला एक जातीवंत अशी एक घोडा आहे, त्या घोड्याच्या संदर्भातली आपण माहिती घेऊया. दादा, आम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि आम्हाला या घोड्याच्या संदर्भातली जास्तीत जास्त माहिती द्या. माझं नाव अमित रामदास साततो, राहणार वाघोली. हा पंचकल्याणी घोडा आहे, मारवाड ब्रीडचा. ओके. त्याला देवमणी इथं जय मंगल घोडा आहे, त्याचे दोन्ही डोळे सेम असतात आणि ही बालबौरी आहे त्याला. म्हणजे सगळं गुणसंपन्न असा हा घोडा आहे. घोड्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात. ते महत्त्वाचं म्हणजे सगळे गुण असणं खूप गरजेचं असतं. आता त्याचं 15 महिन्याचं आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की याला इथं भाऊरा आहे किंवा हे पंचकल्याणी देवमन वगैरे ज्या गोष्टी दाखवल्या किंवा डोळ्यातली जी गोष्ट दाखवली, हे आम्ही असं ऐकलं की खिलार क्षेत्रामध्ये पण जेव्हा गाय बैल निवडतात त्यातले बहुऱ्या असतील किंवा या बऱ्याचशा गोष्टी, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात याला बघितलं जातं. हो, बघितलं जातं. हे सर्व पाहावं लागतं आणि गरजेचं असतं पाहणं. ओके. हो. आणि त्याच्यामध्ये आता या घोड्याचा खुराक किंवा या गोष्टी काय आहे? घोड्याचा खुराक आपण त्याला बार्ली, कुटी आणि भुस्सा देत असतो. परत आपण त्याचं एक टायमिंग केलेलं आहे, डाईट शेड्यूल आहे त्याचं. आपण त्याला दुपारचं सॅलड एक देत असतो, मिक्स फीड एक देतो आपण त्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिनसाठी. आणि दुपारचं वगैरे त्याला आपण मेथीची खुराक देत असतो, मेथीच्या गाड्या वगैरे. खिलारपेक्षा याचं जास्त खुराकाला जास्त लक्ष द्यावं लागतं. हो. ओके. तर मंडळी, आपण आज मालकांच्या दावणीला या घोड्याच्या संदर्भात देखील माहिती पाहिली. अशाच प्रकारची अधिक माहिती आपण पाहत राहूया. मंडळी, दादा नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा आणि या घोड्याकडून कशा प्रकारचा व्यायाम किंवा प्रदर्शनाला किंवा शोला घेऊन जाण्यासाठी कुठल्या प्रकारची तयारी तुम्ही याच्याकडून करून घेताय? आता तर तसं बघायला गेलं तर हा 1.5 वर्षाचा झालेला आहे आणि त्याला आत्ताशी आपण ट्रेनिंग चालू केलेली आहे. ट्रेनिंगमध्ये त्याचा वॉक आहे, वर्कआउट, आणि त्यानंतर आता 1 हप्त्यापासून त्याला लंचिंग आम्ही चालू केलेली आहे. आता त्या लंचिंगमध्ये जशी जशी त्याची प्रोसिजर वाढेल की त्यासाठी आपण शोसाठी त्याला 2 वर्षाच्या आतमध्ये उभं करू. किती महिन्याचं किंवा वर्षाचं ह्याला ट्रेनिंग दिल्यानंतर तो शोमध्ये घेऊन जाण्याचा एखादा घोडा तयार होतो? मिनिमम कसं असतं 2 वर्ष लागू होतात त्या घोड्याच्या ह्याच्यावर आहे आणि 2 वर्षानंतर त्याचं वर्कआउट चालू होतं सर्व घोड्यांचं. तसं बघायला गेलं तर आता हा मारवाड पद्धतीचा आहे, त्या हिशोबाने आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये मारवाड संख्या खूप वरती मोठ्या प्रमाणात. बाकीच्या घोड्यांची एवढे क्लासिक नाही पकडले जातात. त्यामुळं पूर्ण प्रयत्न राहील, दादांचा पण पूर्ण प्रयत्न आहे की त्याला शोसाठी उभा करायचा. धन्यवाद दादा. तर मंडळी, या मुलाखतीमध्ये आपण मालकांची माहिती पाहिली, इतर मित्रमंडळींची माहिती पाहिली. आपण गोठ्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा रोल देखील ज्यांचा असतो की मालक इकडं तिकडं गेल्यानंतर गोठ्यातलं नियोजन असेल किंवा काय असेल त्यांच्याकडं मोठं काम असतं. हिंदीत ना, आपका हमें नाम बताओ. श्याम कुमार. श्याम कुमार जी, पूरा सुबह कितने बजे काम चालू होता है, कितने बजे रात को ख़त्म होता है? 6 बजे सुबह करते हैं चालू और रात में 8 बजे 8:30 बजे तक होता है. खत्म होता है. कितने लोग काम करते हैं आप? हम 2 लोग हैं, मैडम हमारी और हम हैं. ये काम करना इजी है या अच्छा लगता है क्या? अच्छा लगता है. ठीक है.
तर मंडळी अशा प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये जर एक समस्या जर आपण पाहायला गेलं तर मॅन पॉवर मिळणं ही सर्वात मोठी समस्या प्रत्येक दावणीला आहे. पण मालकाचा सांभाळ असेल, त्याचबरोबर त्यांनी जीवाला जीव लावून जोडलेली त्याची मित्रमंडळी असतील, गोठ्यातली गडी मंडळी असतील, तर यांच्या ह्याच्याने हे जे खिलार असेल किंवा देशी गोवंश असेल हा सांभाळला जात असतो. मंडळी खूप खूप धन्यवाद. आता जसं आपण म्हटलं की गोठ्यामध्ये जेव्हा मालक नसेल तेव्हा जे इतर मंडळी असतात तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सांभाळलं जातं. मालक कामानिमित्त इकडं तिकडं गेला. आज बऱ्याचदा आपण काही दावणीचे काही उदाहरण काही प्रमाणात 1% असे पण ऐकलेले आहेत की मालक मॅन पॉवर किंवा इकडं तिकडं कुठल्या कार्यक्रमाला म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टीच्या कामाला जाणं मालकाचं अवघड होतं. कारण दावणीला जेव्हा हे देशी गोवंश किंवा गायी असतील, बैल असतील, हे असलं की माणसाचं जाणं अवघड होतं. पण त्याच्या जोडीला जर खांद्याला खांदा लावून जर त्याची मित्रमंडळी सोबत असतील तर या गोष्टी शक्य होत असतात. कारण आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा प्रत्येक जणाची इच्छा असते माणसं दावणीला किंवा मित्रमंडळी ह्या कामासाठी कमी असू द्या पण जी आहेत ती कट्टर असू द्या असं प्रत्येक मालकाचं म्हणणं असतं. दादा नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा. जेव्हा दादा दावणीला नसतात तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही आवर्जून स्वतःहून येऊन बघणं किंवा काय काय गोष्टी बघत असता? माझं नाव ऋषिकेश रमेश झेंडे. आम्ही इथं कधी भाऊ नसले की आम्हीच सगळं बघतो. भाऊचं एक प्रेम असतं आमच्याशी. आम्हाला जसं बघितलं की आम्हाला एक आवड आहे. आम्ही असं नाही की काही करण्यासाठी पण आवड आहे आम्हाला म्हणून आम्ही येतो. आम्हाला याचा नाद आहे आणि भाऊचं एक आम्हाला प्रेम आहे. भाऊने आम्हाला लय सपोर्ट केलेलं आहे म्हणून आम्ही भाऊसाठी येत असतो. आज आनंद वाटतो का की आज तसं पाहायला गेलं तर म्हणजे मेन प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन की आज मुलं मोठी झाली, कामावरनं सुटली, सुट्टीच्या दिवशी चौकात जाऊन बस किंवा काय, पण आज ह्या नादापायी इथं येऊन एकत्र जमायला कसं वाटतंय? आजकालची जी पिढी बघितली तर संध्याकाळी उठली की चला पबला, चला इकडं, पण त्याऐवजी आम्हाला एक आवड, गावाचं प्रेम आणि नाद ज्याला म्हणते फक्त बैलगाड्या शर्यत, आम्हाला त्या नादापुढं काहीच नाद नाही. धन्यवाद. आज आवडलं मंडळी. एखाद्या शहरातील व्यक्तीचं काय मत आहे याच्याबद्दल ते आपण जाणलं. दादा आम्हाला तुमचं नाव सांगा आणि आज दावणीला एवढी जनावर या दाव्यावरून तिकडं घेणं, गोठ्यातनं आत बाहेर करणं किंवा ह्या बराचसा कामाचा व्याप असतो, दादा नसताना कशा पद्धतीने हँडल करता? हो, दादा नसतं की नाही आम्हीच पाहतो सगळं. बाकीचं हात बांधणे, बाहेर सोडणे, त्यांना पाणी पाजणे, खायला टाकणे. आता तुम्ही तुमच्या स्वतःकडे पण घरी दावणीला काही आहे का इथं दादांच्या इथंच आहे? हो, पहिले होते, आता शहरात आल्यामुळं आता नाही आहे. मग त्यामुळे पहिल्यापासून नादे बारीकपणापासून, त्यामुळे हँडल करायला काही वाटत? हो, काही नाही वाटत. आणि मंडळी एक गोष्ट पण आहे बरं का की बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट त्याचं गाव सोडून दुसरीकडे गेलेला असतो किंवा जागेचा अभाव असतो, याच्यापैकी त्याला सांभाळणं शक्य होत नाही, पण दुसरा जो सांभाळतो त्याच्या जोडीला जाऊन मिळणं, खरं तर हे प्रयत्न आपण प्रत्येकाने केले पाहिजे. आता बऱ्याचदा आपण एक गोष्ट पण पाहत असतो की जेव्हा फिरत असतो त्यावेळेस जेव्हा दावणीला असतो एखादी कालवड, खोंड किंवा मोठा बैल जरी असला तो दुसऱ्याकडून आपण खरेदी करून आपल्या दावणीला आणला, पण आपल्या दावणीला आणल्यानंतर त्याला सेट व्हायला पण 7-8 दिवस जात असतात किंवा आठवडा जात असतो. कारण त्याचं परत ते वैरण, खुराक त्याला त्या रुटीनला आणण्यासाठी देखील मोठे प्रयत्न असतात. आता यांचं दावणीला असल्यानंतर त्यांच्या खुराकाकडं काय लक्ष दिलं जातं किंवा आज खुराक संपलाय, वैरण नाही आहे, तर कुठून नियोजन केलं जातं या गोष्टीचं? नाही, तसं तर आम्ही टाईम टू टाईम आधीच लक्षात ठेवतो. समजा जर आता उद्या संपणार असेल तर 2-3 दिवसाआधीच त्याचं बघणं, ते खुराक संपली, फोन लावणं, भाऊला सांगणं, नाहीतर मग कुठून स्वतः दुकानाला जाऊन आम्हीच घेऊन येतो.
तर मंडळी अशा प्रकारे आज आपण एक सुंदर अशी मुलाखत पाहिली की पुणे शहराच्या पुणे सिटीमध्ये एक सुंदर अशी दावण की ज्यांच्या दावणीला खोंड असतील, कालवड असतील आणि त्याचबरोबर इतर मित्रमंडळी कशा पद्धतीने याच्यामध्ये साथ देतात याच्या संदर्भातली ही खास मुलाखत मंडळी आपण पाहिली. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.